पाऊस पडतो, जमीन भिजवतो, पावसाचा उद्देश आहे. जे डोंगर आहेत त्या डोंगराचा उद्देश आहे, झाडांचा उद्देश आहे, गवतांचा उद्देश आहे, पाण्याचा उद्देश आहे, ते झरे आहेत, विहीर आहेत, प्रत्येकाचा उद्देश आहे. तुमचा आणि माझा उद्देश खास आहे, फार खास आहे. तुम्हाला आणि मला प्रकाश म्हटलेला आहे आणि या जगाला अंधकार म्हटलेला आहे. या अंधकारामध्ये एक छोटीशी मेणबत्ती असेल, दिवा असेल, ज्यास तो जातो ना, अंधकार दूर होतो. तुम्ही आणि मी एखाद्या ठिकाणी जातो तर तुमच्या आणि माझ्या जाण्याने तिथलचा अंधकार दूर होतो की वाढतो, हा प्रश्न विचारण्यात गरजेचा. समजत आहे का सगळ्यांना? तुमचा आणि माझा उद्देश आहे प्रकाश देणं, प्रकाशाच्या गोष्टी करणं. प्रकाश म्हणजे देव आहे, त्याच्या गोष्टी करणं हे आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी तसं करू प्रियानो, देवाचा निश्चितच गौरव होणार आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय, खास असं बनवलेलं आहे, खास उद्देशासाठी. तुमच्या डोक्यात जर असा विचार कधी आला ना की मी बिनकामाचा आहे, मी युजलेस आहे, मी फालतू आहे, तर समजून घ्या 101% ती वाणी सैतानाची. समजत आहे का तुम्हाला? 101% सैतान तुमच्याशी बोलायला लागला. आपण बऱ्याच वेळा देव माझ्याशी बोलायला लागला, देव माझ्याशी बोलायला लागला, कधी कधी हे शुअर नसते. पण ज्यावेळेस नकारात्मक विचार असेल ते माझ्या जीवनाचा काहीच उपयोग नाही, जगून काय फायदा, असे नकारात्मक विचार ज्यावेळेस येतील, सैतान हे विचार तुमच्या डोक्यामध्ये घालत आहे, त्या सैतानाला नकारा. कारण की देवाने तर तुम्हाला चांगली कामं करण्यासाठी अस्तित्वात आणलेलं आहे.